रवी असाही आणि तसाही। या कवितेत सूर्याच्या 3 वेगवेगळ्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे। पहाटेचा अवखळ बाल रवी, ऐन उमेदीतला कर्तव्य कठोर रवी आणि सायंकाळचा अनुभवाने समृद्ध आणि परिपक्व झालेला पोक्त रवी। रवी असाही आणि तसाही। पहाटेचा बालरवी किती अवखळ, किती उतावळा। पहाटेचा बालरवी किती अवखळ, किती उतावळा। डोकं वर काढून पाय उंचावून उत्सुक बघण्या सारा गोतावळा। डोकं वर काढून पाय उंचावून उत्सुक बघण्या सारा गोतावळा। दिवसभराच्या प्रवासात बघतो कित्येक गहिरे रंग। दिवसभराच्या प्रवासात बघतो कित्येक गहिरे रंग। होताना अंगाची लाही लाही, तो मात्र कर्तव्यातच दंग। होताना अंगाची लाही लाही, तो मात्र कर्तव्यातच दंग। सांज वेळचा मावळता रवी, सांज वेळचा मावळता रवी मात्र परिपक्व आणि धीर गंभीर। आपलं सारं सोनसळी तेज, आपलं सारं सोनसळी तेज सागरात विसर्जित करण्याआधी, सागरात विसर्जित करण्याआधी। नसते त्याला परतीची ओढ, नसते त्याला परतीची ओढ। नाही कुणाशी चढाओढ, नाही कुणाशी चढाओढ। सिंहासनावरून होतो पाय उतार, सिंहासनावरून होतो पाय उतार। तेव्हाच दुसरा होतो स्वार, तेव्हाच दुसरा होतो स्वार। अवचित कुणी करतं आक्रमण, अवचित कुणी करतं आक्रमण आणि होतो तो हातातलं कंकण, आणि होतो तो हातातलं कंकण। ह्या मित्राच्याही वरचढ आहे कुणीतरी, ह्या मित्राच्याही वरचढ आहे कुणीतरी। जो घडवतो सर्वांना आभासी फेरी, जो घडवतो सर्वांना आभासी फेरी। धन्यवाद।